2 चमचे तुपामध्ये काही बदामचे काप आणि काही खोबऱ्याचे काप घातले, हलकंसं परतून घेतलं। त्यासोबतच त्यामध्ये मनुकेही घालायचे आहेत आणि थोडेसे परतलं की त्यामध्ये कुकरमध्ये शिजवलेला भरडा घालायचा। तर 1 वाटी भरडा 2 चमचे तुपामध्ये लालसर रंगावर छान असा भाजून घेतला। 1 वाटी भरड्यासाठी 3 वाटी पाणी घालून कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेतल्या। तर हा भरडा थोडासा असा परतून घेतला आणि त्यासोबतच त्यामध्ये 1 वाटी भरड्यासाठी 2 वाटी चिरलेला गूळ घातला। मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आणि यावरती झाकण ठेवून एक वाफ काढून घेतली। तर बघा गुळाला छान असं पाणी सुटलेलं आहे। तर हलवून घ्यायचं आणि पुन्हा त्यावरती झाकण ठेवून मंद आचेवर 1-2 मिनिट छान असं शिजवून घेतला भरडा। तर त्यातील पूर्णपणे पाणी आता आटलेलं आहे। त्यामध्ये वेलची पावडर घालू आणि त्यासोबतच 2 ते 3 चमचे तूपही घालायचं। छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झालं की पुन्हा त्यावरती झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची। तर बघा भरडा असा एकदम छान झालेला आहे। तुम्ही बघू शकता एकदम मोकळा मोकळा सुगंध अगदी दरवळत आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब। धन्यवाद।